Hello, all those who are watching this video are welcome. And just today we are going to learn the most important part in English language, that is greetings and courtesy words. मी ग्रीटिंग्स आणि courtesy words बद्दल मी बोललो, आपल्याला समजलं असेल. ग्रीटिंग्स काय असतं आणि कर्टसी काय असतं याला इंग्रजी भाषेमध्ये अत्यंत महत्व आहे. ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन. आपण एकमेकाला पाहिल्यानंतर, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाहिल्यानंतर बोलायला सुरुवात करायची जी पद्धत आहे त्याला ग्रीटिंग्स असं म्हणतात. जसं हॅलो आहे, आपण आपला मित्र दिसल्यानंतर किंवा समोरची व्यक्ती दिसल्यानंतर हॅलो असं म्हणतो किंवा हाय असं म्हणतो. हॅलो हा शब्द मूळ युके मधून आलेला आहे. म्हणजे युके मध्ये अर्थात इंग्लंडमध्ये हॅलोनं आपल्या बोलण्याची सुरुवात केली जाते. तर अमेरिकेमध्ये हाय या शब्दापासून सुरुवात केली जाते. त्याचबरोबर आपण हॅलो आणि हाय झाल्यानंतर गुड मॉर्निंग या शब्दाकडे वळतो आणि हा शब्द आपल्याला सकाळी उठल्यापासून, म्हणजे दिवस उजाडल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ प्रभात अर्थात गुड मॉर्निंग असं आपण एकमेकांना संबोधतो आणि एकमेकाला अभिवादन करत असतो. तर त्याचबरोबर गुड आफ्टरनून हा शब्द दुपारच्या वेळेमध्ये 12च्या नंतर जवळपास 4-5 वाजेपर्यंत गुड आफ्टरनून हा शब्द आपल्याला वापरता येतो. तो शुभ दुपार असं एकमेकाला संबोधून अभिवादन करता येतं. गुड इव्हिनिंग संध्याकाळी 6च्या नंतर शुभ संध्याकाळ म्हणून आपण एकमेकाला अभिवादन करत असतो. शुभ संध्याकाळ झाल्यानंतर आपण गुड नाईट हा शुभ रात्रीसाठी शब्द वापरत असतो. शुभ संध्याकाळ आणि शुभरात्री हे जे शब्द आपण वापरतो, समजा आपण एखाद्या व्यक्तीला संध्याकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता भेटतो, तर भेटल्यानंतर सुरुवातीला गुड इव्हिनिंग असंच म्हटलं पाहिजे. आणि आपण भेट झाल्यानंतर, आपलं बोलणं झाल्यानंतर जेव्हा आपण एकमेकापासून विभक्त होतो, एकमेकापासून दूर जातो, त्यावेळेस जातेवेळेसचा निरोप घेत असताना आपल्याला गुड नाईट असं बोलावं लागतं. जसं आता उदाहरणार्थ गुड मॉर्निंग हा शब्द आहे. आपले शिक्षक वर्गात आले तर आपण सर्व विद्यार्थी सरांना गुड मॉर्निंग सर असं म्हणतात. किंवा सर वर्गात आले, शिक्षक वर्गात आले तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स असं म्हणतात. दुपारच्या वेळेला आपली कुणाची भेट झाली तर त्या वेळामध्ये आपण गुड आफ्टरनून म्हणतो. आणि संध्याकाळी गुड इव्हिनिंग असं म्हणतो. आणि रात्री आपण एकमेकापासून दूर जाते वेळेस, एकमेकाचा निरोप घेते वेळेस आपण गुड नाईट असं म्हणतो. जसं गुड नाईट मॉम, गुड नाईट डॅड अशा पद्धतीनं आपण संध्याकाळच्या वेळी एकमेकाचा निरोप घेत असताना घरामध्ये सुद्धा गुड नाईट या शब्दाचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आपण वळणार आहोत कर्टसी वर्ड्स कडे. व्हॉट आर द कर्टसी वर्ड्स? दोज वर्ड्स आर कॉल्ड सौजन्य और नम्रता इन मराठी. व्हॉट आर दीज वर्ड्स? थँक यू, वेलकम, प्लीज अँड सॉरी. आपण थँक्यू कधी म्हणत असतो? आपल्याला एखाद्याने मदत केली तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपण त्याला थँक्यू म्हणत असतो. एखाद्याने आपल्याला पेन दिला तर आपण पेन परत करते वेळेस थँक्यू म्हणत असतो. पण थँक्यूचं उत्तर आपल्याला वेलकम न द्यावं लागतं. समजा आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलो, आपल्याला त्याने पाणी आणून दिलं आणि आपल्याला ती घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं नाही, आपल्याला आवश्यक नाही, तर नो वॉटर असं म्हणून चालणार नाही. मग काय म्हणायचं? या भाषेमध्ये कर्टसीमध्ये आपण म्हणायचं वॉटर नो प्लीज. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये एक नम्रता असली पाहिजे. प्रत्येक भाषा
आणि आपण पाणी स्वीकारलं तर आपण त्यांना थँक्यू असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही पाणी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला जर एखाद्याने थँक्यू असं म्हटलं तर प्रत्युत्तरादाखल आपल्याला त्यांना वेलकम म्हणजे आपलं स्वागत आहे असंही म्हणता आलं पाहिजे. परंतु कधी कधी काय होतं, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला पाहिल्याबरोबर किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण एंट्री केल्याबरोबर समोरचा व्यक्ती आपल्याला म्हणतो यू आर वेलकम, आणि दुसऱ्यानं स्वागत केल्यानंतर आपण लगेच त्यांना जबाब दिला पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे की थँक्यू. म्हणजे थँक्यूचं प्रत्युत्तर आपल्याला वेलकम न द्यायचं आहे आणि वेलकमचं प्रत्युत्तर आपल्याला थँक्यू न द्यायचं आहे. ही त्या त्या भाषेची पद्धती असते. त्या त्या भाषेमध्ये आपण ग्रीटिंग्स आणि कर्टसी वापरत असतो. म्हणजे अभिवादनात्मक आपल्याला आपली भाषा ठेवायची आहे. आपली भाषा ही समजणाऱ्याला क्रुद्ध किंवा उद्धट अशा स्वरूपाची किंवा आपल्याला न आवडेल अशा स्वरूपाची असू नये. आपल्या भाषेमध्ये गोडवा असला पाहिजे. मग ते आपली मातृभाषा मराठी असो, आपली देशभाषा हिंदी असो किंवा इंग्लिश असो, तर त्या भाषेमध्ये आपल्याला ग्रीटिंग्स आणि कर्टसी वर्ड्स वापरता आले पाहिजे. त्यानंतर एखादी वस्तू आपल्याला पाहिजे किंवा एखाद्याकडून आपल्याला काम करून घ्यायचंय तर आपण प्लीज या शब्दाचा वापर करतो. जसं प्लीज हेल्प मी, प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज अ ग्लास ऑफ वॉटर, अशा पद्धतीनं आपण कृपया हा शब्द वापरून आपण एखाद्या वस्तूची डिमांड करू शकतो. कधी कधी भाषेमध्ये काय होतं की आपण उगीच मला पाणी दे, ते तिकडं ठेव, ते इकडं ठेव असं म्हणण्याच्या ऐवजी तो जरा वृद्धपणा वाटतो, उद्धटपणा वाटतो भाषेतला. त्याच्याऐवजी प्लीज कीप धिस ग्लास देअर, प्लीज गिव्ह द आन्सर ऑफ माय क्वेश्चन असं म्हटलं तर भाषेमध्ये गोडवा निर्माण होत असतो. आणि सॉरी हा जो शब्द आहे, सॉरी म्हणजे माफ करा, सॉरी म्हणजे माफ करा. एखादी गोष्ट आपली चुकली तर आपण काय म्हणतो, सॉरी. परंतु आपल्याला एखादा माणूस खुर्चीवर बसलेला आहे, आपल्याला तिथं जागा पाहिजे आणि ती व्यक्ती थोडस सरकल्यानंतर तिथं जागा होते, तर आपल्याला त्यांना असं म्हणता आलं पाहिजे की प्लीज सॉरी, प्लीज गिव्ह मी अ बीट ऑफ प्लेस टू सिट. या पद्धतीनं आपल्याला बोलता येतं. एखादी व्यक्ती अनोळखी असेल, आपण त्या व्यक्तीला पहिल्यांदाच बोलत असतो, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणू सॉरी प्लीज, व्हॉट इज युअर नेम, मे आय स्पीक विथ यू. या पद्धतीनं आपण त्यांना बोलू शकतो. तर आणखी एक शब्द आहे एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी म्हणजे माफ करा, याचा सुद्धा अर्थ असाच असतो, माफ करा. एक्सक्यूज मी कधी जेव्हा आपली चूक आपण मान्य करतो त्यावेळेस एक्सक्यूज मी म्हणायचे. परंतु एक्सक्यूज मी हा शब्द आपल्याकडे दुसऱ्याचं लक्ष वेधण्यासाठी सुद्धा वापरला जातो. जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीला बोलायचं आहे, त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे नाही, तर तेव्हा आपण त्यांना एक्सक्यूज मी म्हणून त्यांचं लक्ष आपल्याकडे घेऊ शकतो. तर या पद्धतीनं आपण एक्सक्यूज मी लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा माफ करण्यासाठी दोन्ही पद्धतीनं याचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीनं दैनंदिन जीवनामध्ये हे जे ग्रीटिंग्स आहेत, कर्टसी वर्ड्स आहेत, हे जर आपण आपल्या दैनंदिन भाषेमध्ये वापरले तर भाषा आपली अधिक सुलभ, अधिक चांगल्या पद्धतीची होईल आणि आपल्या भाषेचं सौंदर्य वाढेल. या पद्धतीनं आपल्याला या कर्टसी आणि ग्रीटिंग शब्दाचा आपल्याला वापर करता येईल.